नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण प्रयास प्रगती परिवर्तन कौशल्य मार्गे भाग 2 या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नरेंद्र यशवंत देशपांडे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सगळ्यांना. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. नरेंद्र देशपांडे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली आहे. तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन इन HR त्यांनी XLRI स्कूल ऑफ मॅनेजमेंट जमशेदपूर या ठिकाणाहून पूर्ण केलंय. सरांनी आतापर्यंत अनेक नामांकित कंपन्यांसोबत काम देखील केलंय. कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल ऑफ इंडियाने 2013 पासून आजपर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना रोजगारासाठी सर्टिफाईड केलं आहे. अनेक कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील 25 वर्षाहून अधिक वर्षाचा प्रात्यक्षिक अनुभव, ज्यामध्ये लर्निंग अँड स्किल डेव्हलपमेंट, कॉन्ट्रॅक्टर सोर्सिंग अँड डेव्हलपमेंट, स्ट्रॅटेजी अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी इन बिल्ड बिझनेस प्रोसेस, ऑटोमेशन, लीन प्रॅक्टिसेस, प्लॅनिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या सगळ्याचा समावेश आहे. तर सर, आपला पहिला भाग झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आपल्याला फोन केलेले आहेत, अनेक प्रश्न देखील त्यांनी आपल्याला विचारलेत. त्यातीलच काही प्रश्नांची उत्तरं आज मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन काउन्सिलच्या माध्यमातून लहान मोठ्या प्रादेशिक ज्या कंपन्या आहेत त्यासोबत आपले संबंध नेमके कसे असतात? कन्स्ट्रक्शन काउन्सिलचं तुम्ही जर बघितलं तर आमचे प्रमोटिंग ऑर्गनायझेशन्स जे आहेत ते सर्वात जास्त मोठे असोसिएशन आहेत भारतातले, जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतात. म्हणजे आमचा पहिला प्रमोटर आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये लहान मोठे मध्यमवर्गीय बिल्डर्स, डेव्हलपर्स, कॉन्ट्रॅक्टर्स सगळे आले. आमचा अजून एक रिअल एस्टेटशी संबंध असलेला असोसिएशन, दॅट इज कन्फेडरेशन ऑफ रिअल एस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, ज्याला क्रीडाई म्हणून जाणलं जातं. भारत देशामध्ये सगळीकडे त्यांचे चॅप्टर्स आहेत, ब्रँच ऑफिसेस आहेत. त्यांच्याबरोबरही दे आर वन ऑफ आवर प्रमोटिंग ऑर्गनायझेशन्स. तिसरा आहे आमचा कन्स्ट्रक्शन फेडरेशन ऑफ इंडिया आणि चौथा आहे आमचा नॅशनल हायवे बिल्डर्स फेडरेशन. म्हणजे इन्फ्रा आणि बिल्डिंग सेक्टर आम्ही हा पूर्णपणे कव्हर केलेला आहे ॲज इन द फॉर्म ऑफ म्हणजे आमचे असोसिएशन मेंबर्स म्हणून. त्यामुळे आम्ही प्रत्येक स्मॉल, मीडियम आणि लार्ज कंपनीज बरोबर आम्ही सतत आमचे स्किलिंग इनिशिएटिव्स जे चालू होतात ॲट सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा ॲट स्टेट गव्हर्नमेंट म्हणा, त्याच्यामध्ये आम्ही ह्या प्रत्येक लेवलच्या कंपनीला संधी देतो की तुम्हाला एक संधी आहे इकडं तुमचे कामगारांना कौशल सर्टिफाईड करणं. आणि त्यामुळे आम्ही बऱ्याचशा कंपन्यांबरोबर ऑलरेडी काम केलेलं आहे आणि करत आहोत आधी, आणि पुढे जाऊन आम्ही जास्त कंपन्यांबरोबर काम करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे कौशल्य विकासचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की वेगवेगळ्या कंपन्यांसोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे, तर कौशल्य विकास अंतर्गत जे वेगवेगळे उपक्रम आहे त्यामध्ये देखील काही कंपन्यांची लिस्ट आहे का आणि त्याची नावं तुम्ही आम्हाला सांगू शकता का? डेफिनेटली. म्हणजे आम्ही भारतातली जी नंबर 1 सर्वात मोठी कंपनी आहे लार्सन अँड ट्युब्रो, त्यांच्यासोबतही सतत काम करत आलेलो आहे आणि अजूनही करतोय. इनफॅक्ट माझे करंट चेअरमन जे आहे कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल ऑफ इंडियाचे, ते L&T मधलेच होल टाईम डायरेक्टर आहे, श्री दीप किशोर सेनजी, आणि ते रिप्रेझेंट करतात कन्स्ट्रक्शन फेडरेशन ऑफ इंडियाला. आणि आम्ही शापूरजी बरोबरही काम केलेलं आहे, आम्ही सिम्प्लेक्स बरोबर काम केलेलं आहे, आम्ही टाटा प्रोजेक्ट्स बरोबर काम मागेही केलेलं आहे आणि आता सध्याही चालू आहे, आणि असे बरेच लहान मोठ्या कंपन्यांबरोबर आम्ही केलेलं आहे. अगदीच. तर कंपन्यांबद्दल तुम्ही सांगितलं आणि अनेक खरं तर कामगार आहेत बांधकाम व्यवसायामध्ये ज्यांना तुम्ही आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा त्यांना तुम्ही रोजगार कसा उपलब्ध होऊन देईल याची देखील एक निर्मिती केली असं आपण म्हणू शकतो. या कामगारांना काही देण्याची गरज नाहीये, मात्र त्यांना जे वेगवेगळे बेनिफिट्स मिळत आहेत किंवा जे फायदे मिळत आहेत त्याबद्दलही काय सांगाल? अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणल्यासारखं कामगारांना कुठे खर्च करायचा गरज नाहीये कौशल्य सर्टिफिकेशन करण्यासाठी आणि कौशल्य शिकण्यासाठी. पण ह्याच्याबरोबर त्यांना अनेक फायदे सुद्धा आहेत. आम्ही जे काउन्सिलिंग करतो त्याच्यामार्फत त्यांना महत्त्व कळतं की कौशल्य क्वालिफाय किंवा सर्टिफाय करून घेण्याचं काय महत्त्व आहे आणि काय ॲडव्हान्टेज आहे पुढच्या आयुष्यामध्ये. आणि तसंच तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कशी मिळते प्रगतीचा, कौशल्य सर्टिफाय केल्यामुळे दुसरा नंतरच्या लेवलचा प्रोग्राम आपण करू शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बरेचसे स्कीम्स आहेत असे जे राबवले जातात ते सेंट्रल आणि स्टेट लेवलवरती जेणेकरून त्याच्यामध्ये कामगारांना बराचसा फायदा होतो. एक तर त्यांना 2 ते 3 वर्षाचा इन्शुरन्स मिळतो आणि दुसरी गोष्ट त्यांना एक रिवॉर्ड मनी दिला जातो काही कार्यक्रमाच्या निमित्ताने. बेसिस द स्कीम ओनर जे डिसाईड करतात त्याप्रमाणे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही कार्यक्रमांमधनं टूल किट पण दिला जातो. म्हणजे प्रशिक्षण झाल्यानंतर, सर्टिफिकेशन झाल्यानंतर त्यांना ते टूल किट पण देण्यात येतो. तर असे बरेचसे फायदे आहेत आणि बरेचसे कार्यक्रम असे पण आहेत ज्याच्यामध्ये त्यांना वेज लॉस कॉम्पोनेंट सुद्धा मिळतो, की त्यांची दिवसाची जी डेली वेजेस आहेत ते कुठे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून डेली वेज लॉस सुद्धा दिला जातो बरेचशा कार्यक्रमांच्या मार्फत. अगदीच. त्यामुळे सर जर आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला अनेक कामगार आहेत, मात्र तरी देखील एक सर्टिफाईड कामगार कंपनीने ठेवणं का गरजेचं आहे आणि त्याचाही काय फायदा त्या कंपन्यांना होऊ शकतो का? जसं आपण क्वालिफिकेशन घेतो आणि आपल्याला जो फायदा होतो, नोकरी मिळते, आपली प्रगती होत जाते, आपण शिकत जातो, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वालिफिकेशन घेत जातो, तसंच फायदा ह्यांना सुद्धा होऊ शकतो. आणि कंपन्यांना फायदा असा होतो की कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो पूर्णपणे डिपेंडेंट आहे कन्स्ट्रक्शनमध्ये कामगारांवरती. जर कामगारांचा इफेक्टिव्हनेस आणि एफिशियन्सी वाढली तर तुमच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टची इफेक्टिव्हनेस आणि एफिशियन्सी नक्कीच वाढणार. आणि जेव्हा प्रोजेक्ट्सचे एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढतो तेव्हा ऑब्व्हियसली तुमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा तुमचा परफॉर्मन्स वाढतो आणि एकंदरीत इंडस्ट्रीचा परफॉर्मन्सही वरती उचलला जातो. तर हा मेजर फायदा आहे. हा ओव्हरनाईट असा फायदा नाही आहे, पण एकंदरीत हा लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक फायदा आहे जेणेकरून कंपनीज कॅन म्हणजे दे कॅन बिल्ड देअर म्हणजे अल्टिमेट सेलिंग पॉईंट जे आपण म्हणतो त्याच्यातनं ते बाहेर येऊ शकतात. आणि companies also can look forward to give a ease of working at their construction site आणि कामगार can also look working with that company कारण की त्यांना सर्टिफिकेशन मिळते, त्यांना ट्रेनिंगचा ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्यांना वेगळे त्याच्या स्कीममधनं फायदे होतात आणि त्यांना प्रगतीचा मार्ग ओपन होतो. त्याच्यामुळे ॲस्पिरेशन्स त्यांच्यातले इम्प्रूव्ह होतात. दे कॅन कम्पीट विथ एनीबडी ॲट ए लेटर स्टेज इन देअर लाईफ. अगदीच. आणि जवळपास 12 लाख कर्मचाऱ्यांना सर्टिफाईड करणं, कामगारांना सर्टिफाईड करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण कामगारांना सर्टिफाईड करतो त्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपन्यांना याचा कसा फायदा होऊ शकतो आणि त्यांनी मग यांना का घ्यावं? त्याचंच कारण मी जे पूर्वीच्या तुमच्या प्रश्नामध्ये पण एकदा दिलंय त्याच्यामध्ये कामगारांचं काम क्वालिटेटिव्ह झालं, सेफली झालं आणि प्रोडक्टिव्ह झालं तर दॅट नक्कीच ते कॉस्ट इफेक्टिव्ह होणार आणि ते कॉस्ट इफेक्टिव्ह होण्यामुळे ते कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटला तो फायदा जातो. कारण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स जो आहे इंडस्ट्री जो आहे तो कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे पहिली गोष्ट तर. म्हणजे त्याच्यामध्ये फार गुंतवणूक करावी लागते कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट करण्यासाठी आणि त्याच्यामुळे त्याच्यावर दुसरा जो लोड येतो की कन्झ्युमेबल्स एक्सपेन्सेस सुद्धा आहे इन द फॉर्म ऑफ वेदर इट इज मटेरियल ऑर इट इज इन द फॉर्म ऑफ लेबर, तो पण कॉस्टली पडतो. मग कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करावं आणि कन्स्ट्रक्शनमध्ये कॉन्सेप्ट असा आहे की फर्स्ट टाइम राईटच करणं भाग पडतं. म्हणजे आपण आता घरातलं जरी एक्झाम्पल घेतलं की फॉर एक्झाम्पल आता कणिक पोळ्या करण्यासाठी कणिक मळली तर पाणी जास्त झालं तर कणिक बरोबर होत नाही, पोळ्या त्याच्या बरोबर होत नाही आणि तसंच कमी झालं तरी त्याचे पोळ्या बरोबर होऊ शकत नाही. तसंच हे कन्स्ट्रक्शनमध्ये असं आहे की जे कराल पहिल्यांदा कराल आणि पहिल्यांदाच फर्स्ट टाइम राईट कराल तुम्ही. रिवर्क केलं की कॉस्ट वाढते. रिवर्क करणं हे फार अवघड काम आहे आणि जास्त कॉस्टली अफेअर आहे. कारण की एखादी भिंत जरा चुकीची बांधली त्याला रिपेअर करून मग ते लोपणं एका हद्दीपर्यंत मे बी ॲक्सेप्टेबल बट बियॉन्ड सर्टन लिमिट त्याला तुम्हाला ते पुन्हा एकदा बांधावं लागेल त्या भिंतीला. तर असं हे कन्स्टेंट्स आहे. त्याच्यामुळे क्वालिफाईड वर्कर घेणं हा कंपनीला नेहमीचाच फायदेशीर सोल्युशन राहील आणि कंपनीजनी सुद्धा म्हणजे तेवढं पुढे येऊन म्हणजे कामगारांना सुद्धा तेवढाच एक्सपोजर द्यावा की त्याचे स्किल्स कसे रिफाईन होतील आणि त्या रिफाईन्ड स्किल्समुळे माझ्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला सुद्धा कसा फायदा होईल, कॉस्ट इफेक्टिव्ह कसं होईल.
त्यांनी कमी कामात कमी वेळात जर जास्त काम केलं तर तो एक फायदा आहे, आणि जिथे रिवर्कच होत नाही कीच कॉस्ट इफेक्टिव्ह होणार. मात्र आपण असेही अनेक कामगार बघतो की जे वेगवेगळ्या ठिकाणी काम तर करतात भारतामध्ये, तरी देखील जेव्हा भारताबाहेर जाण्याचा विषय निघतो म्हणजे अनेक कामगार हे गल्फमध्ये जाण्यासाठी प्रचंड प्रमाणात इच्छुक असतात. तर नेमकं असं का होतं आणि त्यामागे काय कारणं असू शकतात? त्याचं एक मूळ कारण असं आहे की जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स इथून जातात गल्फमध्ये ते डेली वेजेसवर जनरली काम नाही करत. दे म्हणजे वर्क अंडर ए प्रोफेशनल स्टाफिंग एजन्सी, म्हणजे त्यांना व्यवस्थित पगार दिला जातो, आणि तो पगार फार काही मोठा नाही आजच्या प्रमाणात, पण तो पगार नक्कीच पगारीच्या हिशोबात येतो, डेली वेजेसच्या हिशोबात येत नाही. त्यांचा पूर्ण फूड आणि हाऊसिंगची व्यवस्था ते प्रोफेशनल स्टाफिंग एजन्सी करते, आणि शिवाय त्यांना ओव्हरटाईम जो मिळतो तो मिनिमम ओव्हरटाईम सुद्धा ॲश्युअर्ड असतो तिथं. त्यामुळे तिथं जी डिलिव्हरी आहे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्सची ते जरा अजून बेटर आहे वेन कम्पेअर्ड टू इंडिया. इंडियामध्ये कसं आहे की जरी ठेकेदारकडे आपल्या लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्टरकडे काही कामगार काम करत असतील, त्या कामगाराच्या पूर्ण हातात आहे की बाबा मी आज आलो, उद्या यायचं नसेल मला तर मी येणार नाही. किंवा ठेकेदारला समजा त्या लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्टरला समजा दुसरीकडे मोठं काम मिळत असेल आणि त्याला तिकडे जास्त वर्कर्स दाखवायचे, तर तो ह्या कामावरनं उचलून कधीही त्या कामावरती ठेवू शकतो. म्हणजे ॲश्युरन्स ऑफ कंटिन्युटी ऑफ वर्क आणि लाईन ऑफ साईट जे म्हणतो आपण वर्क्सचा, ते इकडं कामगारांना मिळत नाही आणि लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा शक्यतो कमी असते. त्याच्यामुळे हे दोन गोष्टी आहेत जे इम्पॅक्ट करतात. तिसरी गोष्ट म्हणजे आता इथं सुद्धा भारतामध्ये बरेचसे प्रोफेशनल स्टाफिंग एजन्सीज काम करायला लागलेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या संदर्भात सुद्धा, पण ते फार नेग्लिजिबल प्रमाणात आहेत आजच्या दिवशी. जर हे थोडंसं पॅटर्न चेंज केला जाईल की लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्टर जर प्रोफेशनल स्टाफिंग एजन्सीच्या रूपात काम करेल तर हे जास्त सोयीचं होईल, आणि आपण सुद्धा म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट्स ऑन टाइम म्हणा, क्वालिटेटिव्ह म्हणा, सेफली म्हणा, आणि टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ एव्हरीबडी इन्क्लुडिंग द कन्स्ट्रक्शन वर्कर्स वी कॅन बी एबल टू टेक. कन्स्ट्रक्शन वर्कर्स इथं काय बघतो, जे तिकडं दिल्या जातं आणि त्याला ते इकडं मिळत नाही. कन्स्ट्रक्शन वर्कर फक्त 3-4 गोष्टी बघतो, त्याला की त्याचे डेली वेजेस आहेत किंवा जे फोर्टनाईटली किंवा वीकली किंवा मंथली जशाही प्रमाणात दिल्या जातात त्याला ते टाइमली मिळायला पाहिजे, आणि त्याला ईज ऑफ लिव्हिंग ऑर नियर द कन्स्ट्रक्शन साईट आणि ईज ऑफ वर्किंग ॲट द कन्स्ट्रक्शन साईट, या 3-4 गोष्टी जर त्याला म्हणजे फॅसिलिटेट केल्या गेले तर तो आवडीने काम करेल तिकडं, ना की तो काम करायचंय केवळ मला कमाई करायची आजची म्हणून काम करणार. तो आवडीने काम करायला गेला. हे 3-4 गोष्टी जर ध्यानात ठेवले तर. अगदीच. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जर उत्तमरित्या काम करणं हे आवश्यक असेल तर त्यासाठी सर्टिफाईड कर्मचारी घेणं आणि त्या पद्धतीनं पुढील जे काम आहे ते मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत नरेंद्र देशपांडे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की एखादा कर्मचारी जेव्हा सर्टिफाईड होतो तेव्हा त्याचा फायदा त्या कर्मचाऱ्यासोबत त्या कंपनीला देखील होतो, आणि या क्षेत्रामध्ये अनेक तरुण मुलांना देखील यायचं आहे. पण जेव्हा तरुण मुलं या उपक्रमामध्ये सहभागी होतात तेव्हा त्यांना देखील त्याचा कसा फायदा होतो, आणि येणाऱ्या काळात जर आपण या तरुणांच्या भविष्याचा विचार केला तर त्यामध्ये देखील काही सुधारणा होऊ शकते का? नक्कीच सुधारणा होऊ शकते, आणि बराच स्कोप आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. एक मेसेज जो देऊ इच्छितो मी तरुणांसाठी, एस्पेशली फॉर द मिलेनियल जनरेशन जे आपण म्हणतो, की अकॅडमिक क्वालिफिकेशन हे अत्यंत आवश्यक आहे, पण त्याच्याबरोबर आवश्यक आहे तुमच्याकडचा कौशल, आणि त्या कौशल्याला आज तुमच्याकडे संधी आहे की त्याला क्वालिफाय कसं करणं. आणि हे व्हेरियस इनिशिएटिव्स जे आहेत स्किल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या थ्रू ड्राईव्ह केल्या जातात, त्याच्यातनं ही आहे. आणि आज एवढंच नाही की गव्हर्नमेंट म्हणजे आमचं काउन्सिल
हे फोकस करते फ्युचर स्किल्सवरती सुद्धा. इतकं डायनॅमिक आणि रॅपिड डेव्हलपमेंट चालतो टेक्नॉलॉजीच्या फ्रंटवरती. आजच्या दिवशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, रोबोटिक्स म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, मेकनायझेशन, लेवल ऑफ मेकनायझेशन म्हणा, हे फास्ट चेंजिंग एन्व्हायरमेंट आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला पेस मॅच करणं हे फार अत्यंत आवश्यक आहे. तर अशा संदर्भात म्हणजे फ्युचर स्किल्स मध्ये देर इज वन टेक्नॉलॉजी जे म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये फार दिवसेंदिवस त्याचं महत्त्व वाढत चालला आहे, तो आहे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. काही देशांमध्ये हे बाय एनॅक्टमेंट ऑफ लॉ हे आवश्यक झालं आहे की ड्रॉइंगपासून ते वेगळे डायमेन्शन्स जे प्रोजेक्ट्सचे असतात दे आर ओनली राउटेड थ्रू दिस बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग टेक्नॉलॉजी. आपल्या देशातही ते सुरू झालेलं आहे, पण ते थोडंसं कॉस्टली अफेअर असल्यामुळे फार मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, दॅट टू सिलेक्टिव्हली. पण द डे इज नॉट फार अवे आपण जे म्हणतो की बाबा हे मॅन्डेटरी होणार आहे भारत देशामध्ये सुद्धा, कारण आपणला सुद्धा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फार फास्ट वेसवरती चालू आहे. तर या बिम जे आम्ही शॉर्टली त्याला म्हणतो बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, त्याच्यावरती आम्ही 10 क्वालिफिकेशन्स लॉन्च केले जे रिसेंटली जे रेग्युलेटरी ऑथॉरिटीने अप्रूव्ह केले NCVETनी. तर ते सुद्धा रिसेंटली आम्ही लॉन्च केलेत आणि ते महाराष्ट्रामधूनच सुरुवात त्याची केली आहे. आणि हळूहळू आम्ही हे सगळीकडे थ्रू व्हेरियस मोड्स आम्ही ह्याचा ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन प्रोग्राम आम्ही ड्राईव्ह करू. ह्याच्यामध्ये स्टुडंट्स ITI लेवलपासूनचे स्टुडंट्स डिप्लोमा, पॉलिटेक्निक म्हणा, इंजिनिअरिंग डिग्री म्हणा, यांना ह्याचा ॲडव्हान्टेज घेता येईल ह्या क्वालिफिकेशनचा. आणि खास करून जेव्हा की ग्लोबली जेव्हा आपण ह्याच्यावरती वर्कफोर्स बघू तर 60% वर्कफोर्स जो डिप्लॉयड आहे बीमवरती, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगवरती, तो भारतातमधूनच जातो. त्याच्यामुळे ह्यांच्या फ्युचर स्किलच्या संदर्भात हे प्रचंड स्कोप आहे. स्टुडंट्स त्यांना जर ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल सुद्धा हे सुद्धा फार मोठा स्कोप आहे अवेलेबल. अगदीच. आणि आत्ताच तुम्ही महाराष्ट्र राज्याचा उल्लेख केला, तर महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात कौशल्य विकास अंतर्गत असे कोणकोणते उपक्रम आहेत जे तुम्ही राबवलेत किंवा त्यामध्ये तुम्ही सहभागी झालात? महाराष्ट्र राज्यामध्ये पण आहेत आणि मी सुरुवात करतो कंट्री लेवलवरती. ही सुरुवात झाली प्रधानमंत्री कौशल विकास योजना पासून आणि आजच्या दिवशी जे वर्षन चालवलं जातं ते प्रधानमंत्री कौशल विकास योजना वर्षन 4.0 चालवलं जातं. त्याचा अर्थ की म्हणजे 3 वर्षन्स ऑलरेडी लागून झालेले आहेत ह्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्रीज जे आहेत लाईक मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सनी काही बरेचसे प्रोग्राम पूर्वीसुद्धा राबवले आहेत आणि रिसेंटली त्यांचा जो प्रोग्राम कन्क्लूड झाला आहे तात्पुरते निपुण प्रोग्राम, हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर्ससाठी फार उपयोगी होता आणि जवळजवळ 1 लाख कन्स्ट्रक्शन वर्कर्स त्याच्यामध्ये ट्रेन करण्याचा टार्गेट होता, ऑब्जेक्टिव्ह. आणि तो माझ्या आय एम फुली होपफुल दॅट म्हणजे तो प्रोग्राम पुन्हा रिलॉन्च होईल मे बी इन द न्यू फॉर्मॅट, बट वी आर वेटिंग फॉर दॅट. त्याच्याविषयी व्यतिरिक्त सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट मंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना हा खूप मोठा प्रोग्राम आहे ज्याच्या अंतर्गत हाऊसिंग फॉर ऑल जो ऑब्जेक्टिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या खाली बरेचसे म्हणजे हजारो वर्कर्सला ट्रेनिंग, सर्टिफिकेशन हे कंटिन्युअसली होतच राहतं. नवी मुंबईमध्ये सुद्धा रिसेंटली लॉट ऑफ म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर्सला ट्रेनिंग त्याच्यामध्ये चालू आहे, असेसमेंट चालू आहे, सर्टिफिकेशन चालू आहे. स्टेट लेवलवर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर प्रत्येक स्टेटमध्ये जेव्हा मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप स्थापित झाली त्याच्यानंतर प्रत्येक स्टेटमध्ये स्टेट स्किल डेव्हलपमेंट मिशन्स आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आहे ज्यांच्याशी आम्ही कंटिन्युअसली काम करत आहोत. काही गेल्या प्रोग्राम्समध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट केले, जसे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनामध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट केलं आहे. आणि स्टेटचे काही जे नवीन प्रोग्राम्स येतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कंटिन्युअसली पार्टिसिपेट करत आहोत. आणि वी आर इन टच विथ एव्हरी सच ऑर्गनायझेशन, म्हणजे जे स्कीम्स लॉन्च करता येतात त्यांना, जसे आम्ही मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या अंडर जे बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड येतो त्यांच्यासोबतही काम करतो. अँड वी आर एक्सपेक्टिंग दॅट ऑल्सो सून टू हॅपन इन महाराष्ट्र ऑल्सो, दॅट द असेसमेंट अँड सर्टिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढा महत्त्वाचा आहे की प्रोग्राम नुसतं राबवणं नाही, पण प्रोग्राममध्ये सर्टिफिकेशन कोणाचं येतं आहे ते महत्त्वाचं आहे. त्या पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन वर्करला
गव्हर्नमेंटचं जर सर्टिफिकेशन आलं आणि ते सुद्धा गव्हर्नमेंट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचं आलं, जसं नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचं जर आलं तर ते फार महत्त्वाचं आहे, कारण की त्याला ते पायरीची सुरुवात आहे त्याला प्रगतीची, ती पहिली पायरी आहे. सो म्हणजे कोणतेही गव्हर्नमेंट बॉडी असो, मिनिस्ट्री असो, हे इन्शुअर करणं आवश्यक आहे की सर्टिफिकेशन इज गिवन बाय द गव्हर्नमेंट. आणि हे पूर्ण स्कीम गव्हर्नमेंट हॅज इवन फॅसिलिटेटेड अस टू फॉर युअर इन्फॉर्मेशन की पूर्ण पोर्टल थ्रू हे मॅनेज होतं आणि आधार एनेबल्ड होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये काही मिस्टेक होण्याची शक्यता फारच म्हणजे नाहीशी आहे. आधार एनेबल्ड एनरोलमेंट होतं. हे स्किल इंडिया डिजिटल पोर्टल म्हणून गव्हर्नमेंटनी केलेलं आहे, मिनिस्ट्रीनी, त्याच्यामार्फत कम्प्लिटली मॅनेज होतं. आणि ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की जो ट्रेनिंग करतो तो ॲसेस नाही करत, म्हणजे दॅट कॉन्फ्लिक्ट इज ऑल्सो ॲड्रेस्ड हिअर, की म्हणजे असेसमेंट करणारा दुसरा, ट्रेनिंग करणारा दुसरा. तर हे क्वालिटी कॉन्शियस खूप आहे ह्याच्यामध्ये. तर एकंदरीतच तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि कामगारांना देखील चांगल्या प्रकारे एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात आणि वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवतात, आणि त्याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही. मला इथं आमचा जो पहिला ऑब्जेक्टिव्ह होता की विजिबिलिटी अँड अवेअरनेस हे पसरवणं, की वर्करला माहिती पाहिजे की त्याला सुद्धा प्रगतीचा रस्ता आता मोकळा झाला आहे, तो सुद्धा ॲस्पिरेशनल होऊ शकतो, पुढे वाढू शकतो. आणि वी विश हिम ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना धन्यवाद. TV9 ऑल्सो मोठे धन्यवाद खूप. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.